नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकांना चिंता जगभर, आपल्याकडेच असं नाही, जगभरच्या सगळ्या लोकांना चिंता भेडसावते की या पश्चिम आशियामध्ये इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात जे युद्ध सुरू झालंय ते कधी थांबणार, कधी संपणार, त्याचा परिणाम काय होणार. पण याची चिंता जगातले सगळे लोक करत असताना एक माणूस मात्र अत्यंत निश्चिंतपणे वाटेल तो पोरकटपणा करतोय आणि तो योगायोगाने अमेरिकेचा अध्यक्ष आहे. अमेरिकेमध्ये सेकंड टर्म सिंड्रोम अशी एक शब्दावली आहे. सेकंड टर्म सिंड्रोम याचा अर्थ असा की अमेरिकेमध्ये जे गव्हर्नर, महापौर, मेयर, राष्ट्राध्यक्ष वगैरे असतात त्यांच्यासाठी एक नियम आहे की 4-4 वर्षाच्या 2 टर्मसाठी एखादी व्यक्ती अध्यक्ष, गव्हर्नर होऊ शकते. एकदा दुसरी टर्म झाली की त्याला परत ती निवडणूक, त्या पदासाठीची निवडणूक लढवता येत नाही. आणि त्यामुळे जी व्यक्ती दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेली असते त्याला 4 वर्षानंतर परत एकदा निवडणूक कशी जिंकायची याची चिंता भेडसावत नसते. आपल्याकडे जसं 4थी, 5वी, 7वी टर्म सुद्धा मुख्यमंत्री व्हायचं असतं, आमदार व्हायचं असतं, पंतप्रधान व्हायचं असतं, तशी सुविधा अमेरिकन राज्यघटनेमध्ये नाहीये. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्या टर्म नंतर तुम्हाला निवडणुकीला उभं राहायला प्रतिबंध घातलेला आहे. आणि त्यामुळे जी व्यक्ती दुसऱ्या टर्मला अध्यक्ष होते त्याला जाण्यापूर्वी काहीतरी असं करावं की ज्यामुळे आपली इतिहासात नोंद होईल. यासाठी तो काहीही करू शकतो आणि अगदी खुळेपणा पण करू शकतो. त्याला सेकंड टर्म सिंड्रोम असं काहीतरी म्हणतात. ट्रम्पची अवस्था ती आहे, ट्रम्पला 2028 मध्ये परत एकदा राष्ट्राध्यक्ष पद निवडणूक लढवायची नाहीये, माहिती आहे. आणि म्हणून इतिहासात आपली नोंद व्हावी यासाठी हा माणूस वाटेल ते करत सुटलेला आहे. अख्ख्या जगाची घडी त्याने विस्कटून टाकले, पण त्याच्या डोक्यावर अजिबात चिंतेचं कुठलंही ओझं आपल्याला दिसत नाही. आणि म्हणूनच इराण युद्धामध्ये इस्रायलच्या बरोबर जाऊन ज्या प्रकारचं एक जागतिक पेचप्रसंग ट्रम्प यांनी निर्माण केलाय त्याला आता यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नाही. आणि म्हणून मी जितका ट्रम्प आणि ते पश्चिम आशियाचं युद्ध, इराण युद्ध समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तितका तितका मला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यामध्ये राहुल गांधींचा चेहरा घुसलेला दिसायला लागलाय. आपण जे काय करतोय त्याचे काय परिणाम, दुष्परिणाम होत आहेत आणि त्यामुळे जगाचे किंवा इतरांचे काय हाल होत आहेत त्याची काडी मात्र खेद वा खंत नसलेली व्यक्ती म्हणजे राहुल गांधी. 2014 पासून किंवा त्याच्या आधीपासून नरेंद्र मोदी ज्या वेळेला पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आपल्या हाती घेतलं, जवळजवळ त्याच आसपास सोनिया गांधींनी हळूहळू करत आपल्या लाडक्या पुत्राकडे काँग्रेस या ऐतिहासिक पक्षाचं नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला. आणि त्यात आडवे येऊ शकतील त्या प्रत्येकाला खड्यासारखं बाजूला करत सोनिया गांधींनी सातत्याने राहुल गांधींचा मार्ग प्रशस्त होईल याची काळजी घेतली. पण आपल्या पुत्राकडे आपण जो पक्ष सोपवतोय तो पक्ष चालला पाहिजे, टिकला पाहिजे याची सोनिया गांधींना अजिबात पर्वा नव्हती. माया, ममता या अशाच गोष्टी असत, त्यांना परिणामांची पर्वा नसते. त्यामुळे राहुल गांधी यांच्यामध्ये जो पोरकटपणा आहे, बालिशपणा आहे, त्या बालिशपणाने हा 50शी पार केलेला तरुण रोजच्या रोज काही ना काही पोरकटपणा करत असतो. आपण कुठे बोलतोय, काय बोलतोय, विषय काय आहे, परिस्थिती काय आहे
याचं कसलंही भान नसलेले राहुल गांधी हे ज्या प्रकारे वागतात, आणि आपण 10 वर्षामध्ये आपल्या पक्षाची अवस्था काय करून टाकली. ज्या काँग्रेस पक्षाने तब्बल 50 वर्ष या देशावर राज्य केलं, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव यासारखे पंतप्रधान, मनमोहन सिंग यासारखे 5-5 पंतप्रधान ज्या पक्षाने या देशाला दिले, त्या पक्षाचं नेतृत्व आणि निर्णयाधिकार आपल्याकडे आहे. त्यामुळे आपण बोलतो त्याचा दूरगामी भला बुरा परिणाम होतो, याचं किंचितही भान राहुल गांधींना नाहीये. आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाची जी दुर्दशा झालेली आहे ती आपण बघतोय. लागोपाठ 3 लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा धुव्वा उडाला. 1999 साली पहिल्यांदा सोनिया गांधींनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद आपल्याकडे घेतलं होतं, आणि ती जी लोकसभा निवडणूक झाली मध्यावधी, तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. आणि तेव्हा आधीपासूनच्या इतिहासामध्ये कधी नव्हे इतकं काँग्रेसचं संख्याबळ लोकसभेतलं कमी झालं. 112 लोकसभेमध्ये काँग्रेस हरली. इंदिरा गांधी हरल्या होत्या तेव्हा सुद्धा 250च्या आसपास काँग्रेसचे खासदार 77 साली लोकसभेत होते. राजीव गांधी 1989 साली लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले म्हणजे काँग्रेस पक्ष पराभूत झाला. राजीव गांधी जिंकले होते, पण तरीही पराभूत झालेले राजीव गांधी यांनी 89 साली सत्ता गमावली. तेव्हा काँग्रेसचं संख्याबळ लोकसभेमध्ये 197 इतकं होतं. पण सोनिया गांधी पहिल्यांदा काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या, आणि जी लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्या पक्षाचे लोकसभेमध्ये 140 खासदार होते. ती संख्या घटली आणि 112 पर्यंत खाली आली. पण आईचा पुत्र काँग्रेसचा अध्यक्ष झाला, आणि आईलाही अभिमान वाटावा यासाठी त्याने काँग्रेसची अधिक दुर्दशा करून दाखवली. सोनिया गांधींनी भले 112 जागा मिळवल्या होत्या, पण 146 आणि 206 पर्यंत लोकसभेतली खासदार संख्या सोनिया गांधी घेऊन गेल्या होत्या. राहुल गांधींनी 2014 मध्ये ते संख्याबळ हे 44 पर्यंत खाली आणून दाखवलं, जेणेकरून आई म्हणजे सोनिया गांधी या राहुल गांधीपेक्षा यशस्वी काँग्रेस अध्यक्ष होत्या असं म्हणावं लागेल. ही पाळी राहुल गांधींनी आणली, पण राहुल गांधीला त्याची पर्वा नव्हती. आपण पक्षाचा सत्यानाश करून टाकलाय. एकेका राज्यात काँग्रेस कशी नामशेष होईल. लोकसभेत काँग्रेसचा बट्ट्याबोळ झालेलाच होता, पण राहुल गांधींनी वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकीमध्ये पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचं प्रचार आपल्याकडे घेऊन काँग्रेस पक्ष राज्यातून पुरता नामशेष करून टाकण्यासाठी जे काय प्रयास केलेले आहेत, कष्ट उपसलेले, त्याचं कौतुक करावं लागेल. अगदी अलीकडे तुम्हाला आठवत असेल, हरियाणा असेल, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल किंवा बिहार असेल, या प्रत्येक ठिकाणी राहुल गांधींनी आपला पक्ष आणि आपले मित्र पक्ष या सगळ्यांचा बट्ट्याबोळ करून दाखवला. आता ते सध्या आसामच्या मोहिमेवर आहेत. आसाममध्ये कसा काँग्रेस हा खऱ्या अर्थाने संघर्ष करून सत्ता मिळवू शकणारा पक्ष आहे, सत्ताधाऱ्यांना आव्हान असलेला 2 नंबरचा पक्ष आहे. तो आसाम विधानसभेमध्ये 2 नंबरवरून 3 नंबरवर घेऊन जाण्यासाठी राहुल गांधी कष्ट करत आहेत. आणि या प्रकारे जगाच्या पाठीवर दुसरा नेता शोधून सापडणार नाही. आणि कदाचित म्हणून मला असं वाटतं की आपली स्पर्धा जागतिक पातळीवर करायला गेलं तर ती राहुल गांधींची आहे, असा काहीसा भ्रम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना झालेला आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प आणि राहुल गांधी यांच्यातला बंधुभाव लपून राहिलेला नाही. तुम्हाला आठवत असेल
तर साधारण 11 महिन्यापूर्वी जेव्हा पहलगामच्या घटनेनंतर ऑपरेशन सिंदूर ही पाकिस्तान विरोधी कारवाई भारत सरकारने केली, भारतीय सेनेने केली, तेव्हा राहुल गांधी हे पाकिस्तान जिंकतोय कसा आणि भारत हरतोय कसा याबद्दल बोलत होते. पाकिस्तान इतका दुबळा आणि कमजोर झाला होता की त्यांनी अक्षरशः गयावया केल्या ट्रम्पकडे की भारताला युद्ध थांबवायला सांगा. पण ट्रम्पने असलं काही केलं नाही आणि मोदींनी ऐकलं नाही. पण राहुल गांधी तेव्हापासून आजपर्यंत नरेंद्र सरेंडर ही शब्दावली घेऊन बागडत असतात. आणि अगदी आसामच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी नरेंद्र सरेंडर, ट्रम्प बोला जंप मारो, मोदी जंप मारेंगे. म्हणजे इतका खुळेपणा ट्रम्पच्या आसामच्या निवडणुकीमध्ये ट्रम्पवर बोलून काँग्रेस पक्षाला मतं कशी मिळणार याचं उत्तर कोणीही देऊ शकत नाही, कुठचाही विश्लेषक देऊ शकत नाही. मी ज्या बातम्या बघत असतो त्यामध्ये ज्यांच्याकडे आपण काँग्रेसचे चमचे म्हणून बघत असतो, जी माणसं, जे पत्रकार काँग्रेसची जमेल तितकी तितकी बेआबरू झाकायचा प्रयत्न करत असतात, राहुल गांधी ती अब्रू आणखीन उघडी करून दाखवतात आणि जो काय घोळ निर्माण करतात त्यातून बाहेर कसं पडायचं हे राहुल गांधींच्या सोबत असलेल्या लोकांना कळत नाही. आणि नेमकी ती अवस्था ट्रम्पनी अमेरिकेची करून ठेवली आहे आणि अमेरिकेच्या मित्र देशांची करून ठेवलेली आहे. तुम्हाला आठवतं 4-5 महिन्यापूर्वी जेव्हा बिहारच्या निवडणुका चालू होत्या तेव्हा राहुल गांधींनी बिहारच्या निवडणुकीमध्ये झेप घेतली आणि आपला मित्र पक्ष असलेला राष्ट्रीय जनता दल या पक्षाचा बोऱ्या कसा वाजवायचा याचा परफेक्ट प्लॅन बनून राहुल गांधी बिहारला गेलेले होते. वास्तविक काँग्रेस सोबत असेल तर आपण एनडीएला हरवू शकतो असं गणित आणि समीकरण लालू आणि त्यांच्या मुलाने आखलेलं होतं. पण आपण तर बुडायचंच. पण तेजस्वी यादव आणि त्याच्या राष्ट्रीय जनता पक्षालाही बुडवल्याशिवाय राहायचं नाही अशी खुणगाठ बांधून राहुल गांधी बिहारमध्ये गेलेले होते. आणि मग त्यांनी तिथे वोट चोरी आणि काय 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 सुरू केलं. ज्या मतदार याद्यांचं दुरुस्ती चालू होती, सुधारणा चालू होती, त्यामध्ये अकारण मतदारांची नावं कापली जात आहेत. ही आवई उठून राहुल गांधी यांनी रॅली सुरू केली वोट चोरी विरुद्ध. शेवटी त्यामध्ये फरफट त्या तेजस्वीला जायला लागलं आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला मतदाराकडे जाण्यापेक्षा राहुल गांधीकडे गेलेल्या तेजस्वी यादव यांच्याही पक्षाचा बोऱ्या वाजला. रोजगार दो वरना कुर्सी छोड दो असल्या घोषणा देत राहुल गांधींचे सहकारी कन्हैया कुमार आणि पप्पू यादव 2 महिने आधी बिहारमध्ये पोहोचले होते आणि मतदानानंतर पक्षाचा पुरता बोजवारा उडून जे राहुल गांधी बिहारमधून बाहेर पडले त्यानंतर गेल्या 4 महिन्यात राहुल गांधी बिहारकडे वळून बघितलेलं नाही, त्यांनी फिरकले नाही. आता ते आसाम मधला पक्ष कसा मातीमोल करायचा या दृष्टीने काम करतायत. आणि मग तुम्ही या राहुल गांधींशी जर विद्यमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची तुलना केली तर लक्षात येते की सगळा चुथडा करून ठेवायचा आणि आता यातून बाहेर कसा पडू. रशियाने तेल कोणाला विकायचं, भारताने तेल कोणाकडून विकत घ्यायचं, चीनने अमुक तमुक कोणाकडून विकत घ्यायचं, रशिया आणि युक्रेन यांनी युद्ध करायचं की नाही, गाझा आणि काय तो इस्रायल यांच्यातल्या युद्धाचं काय करायचं, या सगळ्यामध्ये महाशक्ती देश असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षाने थेट पडण्याची गरज असते का. एखादा एवढा मोठा जगावर 60-70 वर्ष राज्य केलेला एक महाशक्ती देश, जगातला सर्वात श्रीमंत देश,
त्या देशाकडे एवढ्या यंत्रणा आहेत, राजशिष्टाचार, मुरब्बीपणा, डिप्लोमॅटिक, सेना, गुप्तचर विभाग, अवकाश, या सगळ्या बाबतीत अमेरिका इतकी पुढारलेली आहे की त्यामध्ये बारीक सारीक गोष्टींमध्ये अध्यक्षाने लक्ष घालण्याची गरज नसते. अध्यक्षाच्या अपरोक्ष तिथली शासकीय यंत्रणा आपल्या परीने नानाविध कामं करत असते, जबाबदाऱ्या पार पाडत असते. त्यामुळे भारताने ऑइल कोणाकडून घ्यावं, खनिज तेल, किंवा रशियाकडून घ्यावं की नाही, रशिया आणि भारत यांच्यातला व्यवहार डॉलरमध्ये व्हावा की रुपयात व्हावा, पाकिस्ताननी भारतामध्ये युद्ध व्हावं की नाही, शस्त्रसंधी व्हावी की नाही, हे ठरवण्यामागे अमेरिकन अध्यक्षाला लुडबुडण्याची गरज नाही. त्यांचा परराष्ट्र विभाग आहे, त्यांचं गुप्तचर खातं आहे, त्यांच्याकडून जगातल्या घडामोडींवर सतत लक्ष ठेवलं जात असतं आणि त्यातून अमेरिकेचे हितसंबंध जपण्यासाठी अखंड आटापिटा चालू असतो. त्यामध्ये अमेरिकन अध्यक्षाने नाक खुपसण्याची गरज नाही आणि जाहीर बोलण्याची तर अजिबात गरज नाही. आपले सल्लागार, आपल्या मदतीला असलेली प्रशासकीय यंत्रणा यांच्याशी चर्चा करून ठराविक निर्णय घ्यायचे आणि त्या मंत्र्यांनी, सेक्रेटरीजनी, अधिकाऱ्यांनी ते अंमलात आणायचे असतात. पण राहुल गांधी जसं प्रत्येक गोष्टीत लुडबुडायला उतावळे झालेले असतात, त्यापेक्षा डोनाल्ड ट्रम्प यांची अवस्था वेगळी नाही. आणि म्हणूनच भारत पाकिस्तान युद्ध असो, रशिया युक्रेन युद्ध असो, गाझा आणि इस्रायल यांच्यातलं भांडण असो, किंवा मध्य आशियामधल्या अरब आणि इराण यांच्यातले वाद असोत, त्यामध्ये रोजच्या रोज नाक खुपसण्याची ट्रम्पला गरज नव्हती. रोज उठायचं, रोज काहीतरी बोलायचं, आपण मीडियात झळकलो पाहिजे. हे जे राहुल गांधींचं व्यसन आहे, नेमकं तोच व्हायरस ट्रम्प यांना बाधलेला आहे. आणि त्यामुळे 2 दिवसात, 4 तासात इराणला धडा शिकू, इराणला परत डोकं वर काढता येणार नाही. इराणच्या शेकडो पिढ्या अमेरिकेने शिकवलेला धडा लक्षात ठेवतील, अशा वल्गना ट्रम्प करत होते. वास्तविक तिथे इराणमध्ये जो सत्ता पालट व्हायचा होता किंवा करायला पाहिजे, ही तुमची इच्छा तिथली जनता पूर्ण करायला निघालेली होती. इराण मधला 80% समाज आणि लोकसंख्या ही तिथल्या धार्मिक हुकुमशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरलेली होती. ट्रम्प यांनी तिथे नाक खुपसलं नसतं तर कदाचित एव्हाना इराणमध्ये सत्ता पालट होऊन गेला असता. अमेरिकेत बसलेला इराणच्या पूर्वाश्रमीच्या शहाचा मुलगा त्यासाठी चिथावण्यात येत होता आणि त्याला इराणमध्ये प्रतिसाद सुद्धा मिळत होता. हजारोच्या संख्येने तिथल्या धर्मगुरूंच्या विरोधात आणि धार्मिक सत्तेच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरलेले होते. ते लोक क्रांती करून इराणची सत्ता पालट करू शकले असते, पण ट्रम्प तिथे जाऊन पोहोचले. आणि जसं राहुल गांधींनी बिहारमध्ये तेजस्वीचा बोऱ्या वाजवला, तसंच ट्रम्प हे इराणच्या युद्धात हस्तक्षेप करायला गेले आणि त्यांनी इराणच्या धार्मिक सत्तेच्या विरोधात उभा ठाकलेल्या आंदोलनाचा बोजवारा उडवून टाकला. आणि आता ट्रम्पला कळत नाही की यातून बाहेर पडायचं तर कसं पडायचं. जसं काँग्रेस पक्षामध्ये नको तितक्या समस्या आणि अडचणी राहुल गांधी निर्माण करतात आणि मग त्यातून बाहेर कसं पडावं हे त्यांना कळत नाही. पण आत्मविश्वास राहुल गांधी असोत किंवा ट्रम्प असोत, दोघांमध्ये सारखाच आहे. आईन्स्टाईनचं एक कुठेतरी वाक्य वाचलेलं आठवतं की शहाणे लोक कायम गोंधळलेले असतात आणि मूर्खांमध्ये कमालीचा आत्मविश्वास असतो. राहुल गांधींचा आत्मविश्वास आणि ट्रम्प यांचा आत्मविश्वास हे आईन्स्टाईनचं ते वचन खरं ठरवतात. इराणच्या युद्धातून कसं बाहेर पडायचं हे ट्रम्पला कळत नाहीये, कारण ट्रम्पचा राहुल गांधी झालाय.
मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.